साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. जग जिंकायचं या उद्देशानं राजा सिकंदर घराच्या बाहेर पडला. ग्रीस जिंकलं, इराण जिंकलं, इजिप्त जिंकलं, अफगाणिस्तानवर हल्ला केला, अफगाणिस्तान काबीज केलं आणि राजा सिकंदरनं भारताच्या दिशेनं मोर्चा वळवला. अखंड भारत असा देश नव्हता, छोटी छोटी राज्य होती. छोट्या छोट्या राज्यांवर राजा सिकंदर हल्ला करायचा, अतिक्रमण करायचा आणि ते राज्य काबीज करायचा सिलसिला चालू होता. एका छोट्या राज्यावर राजा सिकंदरानं अचानक हल्ला केला. गोंधळ उडाला, हाहाकार माजला. सैरावैरा माणसं जीव वाचवण्यासाठी पळायला लागली. लेकरं बाळं वाचवायची होती, स्वतःचा जीव वाचवायचा होता, बायका पोरं वाचवायची होती. जीवाच्या आकांतानं लेकरं बाळं घेऊन माणसं इकडं तिकडं दडायला लागली, पळायला लागली, लपायला लागली. हाहाकार माजला, गोंधळ उडाला. सिकंदराचं सैन्य तुटून पडलं. फार मोठा रक्तपात झाला. अनेकांना जीव गमावा लागला. कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला. रक्तबंबाळ तो परिसर झाला आणि सगळीकडे हाहाकार माजला. अशी परिस्थिती झालेला असताना सुद्धा, एवढा गोंधळ माजलेला असताना सुद्धा, एवढा हाहाकार, एवढा कल्लोळ माजलेला असताना सुद्धा एका वडाच्या झाडाखाली एक साधू राम 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 करत अखंडपणानं नामचिंतन करत बसलेला होता. राजा सिकंदरानं हत्तीवरून बघितलं आणि विचार करत होता, एवढा गोंधळ माजलाय, कल्लोळ माजलाय, लोक सैरावैरा पळायला लागले जीव वाचवण्यासाठी आणि हा साधू माणूस झाडाच्या खाली बसलाय. डोळे झाकून घेतलेत आणि अजून याचं राम राम चालले. काय माणूस आहे म्हणे. सिकंदराला राग आला. स्वतः हत्तीवरून खाली उतरला, तलवार काढली आणि साधूच्या नारड्याला लावली. साधूनं शांतपणानं डोळं उघडलं आणि म्हणे, बोला राजेसाहेब. म्हणे, काय चाललंय तुझ्या राज्यात, तुला कळतंय? हल्ला केलाय आम्ही म्हणे तुझ्या राज्यावर, हाहाकार माजलाय, माणसं जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे सैरावैरा पळायला लागलेत, आकांत माजलाय आणि खुशाल डोळे झाकून राम राम करत बसतोय म्हणे. तुला मरणाची भीती वाटत नाही का? साधू म्हणे, त्यात काय घाबरायचं मरणाला. भगवंतानं दिलेले श्वास संपले असतील तर राजेसाहेब मारावं लागेल, आणि जर श्वास शिल्लक असतील राजेसाहेब तर तुम्हीच काय, कुणीच मला मारू शकत नाही. सिकंदर अजून चिडला. म्हणे, या साधूला आता 2 मिनिटात मारून टाकायचं. म्हणे, मारून टाकणार तुला मी आता 2 मिनिटात. साधू म्हणे, मारून टाका, नाही काय हरकत. सिकंदर सांगत होता, म्हणे, सांग तुझी शेवटची इच्छा काय. साधू सांगत होता, म्हणे, काही इच्छा नाही, काय अपेक्षा नाही. इच्छा अपेक्षा मारून टाकल्या म्हणून तर मरणाची भीती नाही. इच्छा अपेक्षा राजा तुझ्या शिल्लक आहेत. तुला जग जिंकायचंय, तुला अजून बराच भाग काबीज करायचा आहे आणि म्हणून तर तू रोज लोक मारायला लागलाय आणि स्वतः सुद्धा रोज मरतोय. कुठं जिवंत आहे तू? सिकंदर चिडला होता, रागानं लालबुंद झाला होता. हातात तलवार होती, वार करायच्या विचारात होता. साधूकडे एकटकपणानं सिकंदर बघत होता. तेवढ्यात साधू महात्मा म्हणाले, फारच माझी दया माया आली असेल तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या राजेसाहेब. सिकंदरानं मान हलवली आणि साधू महात्म्यानं प्रश्न विचारला. म्हणे, राजेसाहेब, आता आमच्या राज्यावर आक्रमण केलं, आमचं राज्य काबीज कराल, पुढे जाऊन वाळवंटामध्ये एक राज्य, तिथं हल्ला करायला जेव्हा जाल तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर? साधू म्हणे, सिकंदर म्हणे, कशी? म्हणे, समजा सैन्यापासून तुम्ही अलिप्त झाला आणि वेगळे कुठेतरी 5-10 किलोमीटर भरकटला. तुमच्याबरोबर सैन्य नाही, तुमच्याबरोबर मनुष्यबळ नाही, तुमच्याबरोबर घोडे नाहीत, तुमच्याबरोबर हत्ती नाही, एकटेच आहात तुम्ही आणि वाळवंटामध्ये भरटकलाय. 10 किलोमीटर 12 किलोमीटर सैन्यापासून लांब गेलाय आणि तुम्हाला फार तहान लागली. पिण्यासाठी कुठं पाणी सापडत नाही, कुणीही तुमच्या अवतीभोवती नाही. 4 तास झाले, 5 तास झाले, 6 तास झाले, पाणी पाहिजे, तहान लागले, घशाला कोरड पडायला लागले. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्यापाशी एखादा व्यक्ती 1 ग्लास पाणी घेऊन आला, तुमचा जीव धोक्यात आलाय, होटाला होट चिटकाय लागलेत, जीव जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली, आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा माणूस तुमच्याजवळ 1 ग्लास पाणी घेऊन आला तर त्या पाण्याच्या बदल्यात त्या व्यक्तीला तुम्ही काय द्याल? हे ऐकूनच सिकंदराच्या घशाला कोरड पडली. म्हणे, इतकी परिस्थिती टोकाला गेली असेल तर, जीव धोक्यात आला असेल तर, होटाला होट चिटकाय लागले असेल तर, म्हणे, मी त्या 1 ग्लास पाण्यासाठी त्या व्यक्तीला माझं अर्ध राज्य देऊन टाकीन. कारण मीच कमवलेलं राज्य आहे, जीव वाचवायचा आहे मला पाण्याची गरज आहे. मग अशी परिस्थिती निर्माण झाली तर अर्ध राज्य देऊन टाकील म्हणे आणि 1 ग्लास पाण्याचा घेईल आणि स्वतःचा जीव वाचवेल. साधू महात्मा म्हणत होते, पण समोरच्या व्यक्तीनं जर अर्ध राज्य घेऊन 1 ग्लास पाण्याचा द्यायला नकार दिला तर मग त्याला काय द्याल? समजा तो म्हणाला, मला नाही परवडत अर्ध्या राज्यामध्ये 1 ग्लास पाण्याचा द्यायला. सिकंदर म्हणाला, मीच कमवलेलं राज्य, जगाचा बराच भाग मी आता काबीज केलाय, मी जेवढं राज्य कमवलंय ना तेवढं सगळं राज्य देऊन टाकेल, पण 1 ग्लास पाण्याचा घेईल आणि माझा जीव वाचवेल.
मोठ्यानं असले साधू महात्मा म्हणाले, काय कमवलं रे मग राजा? जे कमवण्याकरता आयुष्य वेचलं, आयुष्यातला क्षण क्षण वेचला, जे कमवण्याकरता हजारो लाखो माणसं मारली आणि ते कमवून ठेवलं, आणि याची किंमत काय? तर वेळ प्रसंग निर्माण झाल्यानंतर एक ग्लास पाण्याच्या बदल्यात हे सगळं तुला द्यावं लागेल, तरी पण पाणी मिळेल का नाही ही शंका आहे म्हणे. मग काय कमवलं? विचार कर म्हणे राजा, जे कमवण्याकरता सगळं आयुष्य वेचलंय ना, हे सगळं तुला एका क्षणामध्ये सोडावं लागेल. एक दिवस असा येईल म्हणे राजा, मृत्यू तुझ्या उंबरट्याशी आलेला असेल आणि तू भगवंताला हात जोडून विनंती करशील की अजून आयुष्य दे, अजून श्वास दे, अजून जीवन दे, पाहिजे तर कमवलेलं सगळं देतो, पण याच्या बदल्यात भगवंत तुला एक श्वाससुद्धा एक्स्ट्रा देणार नाही. गरज आहे तू मिळालेल्या श्वासांचीच कदर करायला पाहिजे. मिळालेल्या जीवनाचा अर्थ तू समजून घ्यायला पाहिजे. मिळालेले दिवस आहेत, हेच दिवस सन्मार्गाने, सद्भावनेने आणि सद्विचाराने जगायला पाहिजेत, जे तुझ्याच्यानं जगणं होत नाही. साधू महात्मा सांगत होते म्हणे, राजा माफ कर, पण तुझा जीवन जगण्याचा ढंग चुकलाय. तुझ्या जीवनाचा अर्थ फक्त तू कमवण्याकरता लावून घेतलाय. कमव कमव कमवशील आणि एक दिवस सारं गमवशील, मरून जाशील. जेव्हा तू मरशील ना, आपण मेलो जग बुडाला रे. सगळं जरी जग तू कमवलेलं असलं ना, तरी तू मेला आणि हे सगळं तुझ्याकरता बुडून जाईल. विचार कर तुझ्या जगण्याचा नेमका अर्थ काय. राजा सिकंदर स्तब्ध झाला. वाळवंटामध्ये पाण्यासाठी वणवण चालले, घशाला कोरड पडले, ओठाला ओठ चिटकाय लागलेत, जीव धोक्यात आलाय, मृत्यू अवतीभोवती घोंगावतोय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा त्याला भास होऊ लागला. ती क्षणचित्र त्याच्या डोळ्यासमोरून दिसू लागली आणि मी एक दिवस मरणार या गोष्टीची जाणीव झाली. राजा सिकंदर 2 पावलं पटकन माघारी सारला. हातातली तलवार गळून पडली आणि साधू महात्म्यानं डोळे झाकून घेतले आणि राम 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 करू लागले. राजा सिकंदर हत्तीवरती बसला आणि हत्ती माघारी फिरला. सगळे सैन्य माघारी फिरले आणि राजा सिकंदर परतीचा प्रवास करू लागला. जग जिंकण्याचा संकल्प अर्ध्यावरती सोडून राजा सिकंदर आपल्या देशामध्ये माघारी परतला. आणि आपण सर्वजण जाणतो मित्रांनो, अवघ्या वयाच्या 32व्या वर्षी म्हणजे ऐन तारुण्यात राजा सिकंदराचा मृत्यू झाला. मृत्यू होण्याच्या अगोदर समाजाच्या लक्षात यावं म्हणून राजा सिकंदरानं शेवटची इच्छा म्हणून काही गोष्टी लिहून ठेवल्या की माझ्या मृत्यूनंतर मला दफन करण्यासाठी घेऊन जात असताना मी कमवलेली धन दौलत सोनं नाणं सगळं रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठेवा आणि माझे हात रिकामे ठेवा आणि लोकांना कळू द्यात की जग जिंकणारा सिकंदर, जगत जेता द अलेक्झांडर ग्रेट सिकंदर रिकाम्या हातानं या जगामधून निघून गेला, हे जगाला दिसू द्या म्हणे. मित्रांनो, कामधंदा करणं, पैसे कमवणं, त्याच्यावरती आयुष्याचा उदरनिर्वाह करणं, परिवाराचा गाडा हाकणं, प्रपंचाचा गाडा हाकणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. ते अनिवार्यता आहे, ती गरज आहे, हे आपण करायलाच पाहिजे. पण फक्त पैसा कमवण्यासाठी, फक्त कमवण्यासाठी आणि जमवण्यासाठी जर आयुष्यातला क्षण आपण वेचणार असेल तर माफ करा, हे मात्र चुकीचं ठरेल. मग मात्र आपलं जीवन जगण्याचा ढंग चुकला, आपलं जीवन जगण्याचं गणित चुकलं असं स्पष्टपणानं म्हणता येईल. कारण फक्त प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी मनुष्याचा जन्म नाही, तर प्रपंचाचं गणित घालता घालता ज्याला परमार्थाचं गणित घालता आलं, ज्याला भगवंताची प्राप्ती आणि भक्ती करता आली, आध्यात्मिक विचारधारेसाठी ज्याला वेळ देता आला, त्याचं जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं असं म्हणता येईल. हे बघा मित्रांनो, फक्त प्रपंच करणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे. जरा गांभीर्यानं ऐका. फक्त प्रपंच करणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे, तर प्रपंचातून तरुण जाता येईल का आणि त्याच्याकरता प्रपंच करत करत परमार्थाचं गणित घालता येईल का, हे ज्याला जमलं, खऱ्या अर्थानं त्याच्याकडं पुरुषार्थ आहे असं म्हणता येईल. चला तर मित्रांनो, आपण जाणीवपूर्वक हा प्रयत्न करूयात की प्रापंचिक जबाबदारी पार पाडता पाडता मला आध्यात्मिक वृत्तीनं युक्त व्हायचं आहे, मला पारमार्थिक विचारधारेनं जगायचं आहे, मला संतानवालं जीवन जगायचं आहे. कारण आयुष्यामध्ये ते क्षण कुठे ना कुठे आपल्या वाट्याला येतील. तो टप्पा आपल्या वाट्याला येईल की ज्या टप्प्यावरती गेल्यानंतर, ज्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपलंच मन आपल्याला तुकाराम बाबांचा तो प्रश्न विचारेल की आयुष्य वेचूनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा, फुकाचा चाकर झालास काबाडी, नाही सुख घडी भोगावया, दुर्लभ मनुष्य जन्म व्यर्थ घालविला, कुटुंबाशी दिला काम भोग, तुका म्हणे आयुष्य आयुष्य नासले. नासलं म्हणले, नासणं म्हणजे काय हो मित्रांनो, एखादा पदार्थ जर खाण्यासाठी तयार केला आणि तो जर खाल्ला नाही तर तो नासतो. याचा अर्थ मनुष्याचा जन्म हा परमार्थिक विचारधारेनं, आध्यात्मिक विचारधारेनं जगण्याकरताय, तो भक्ती करताय. आणि जर त्याच्याकरता जर तो त्या कारणी नाही लागला तर याचा अर्थ असा होतो की मग आपलं आयुष्य नाचलं.
तुका म्हणे ऐशे आयुष्य नासले आणि पाप ते संचले पतनाशी. फक्त प्रापंचिक विचारधारेनं जीवन जगणं, अध्यात्माचा लवलेशसुद्धा नसणं, भक्ती मार्गाचा लवलेशसुद्धा नसणं, अजिबात छंद नसणं, याचा अर्थ मित्रांनो फक्त प्रपंच करणं हे सुद्धा संतांच्या दृष्टीनं पाप ठरेल. आणि म्हणून प्रपंचाचं गणित घालता घालता परमार्थाचं गणित घालू, मग आपलं जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं असं म्हणता येईल. साधू मंडळी प्रेमाने बोला. धन निरंकारची.